Hare
हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा मुरलीधर की जय। श्री श्री राधा गोपाल की जय। श्री श्री गौरनिताय की जय। ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण। हरे कृष्ण। ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 10 विभूती योग आणि श्लोक क्रमांक आहे 12 आणि 13. सर्वांनी पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम. परं ब्रह्म परं धाम. परं ब्रह्म परं धाम. परं ब्रह्म परं धाम. पवित्रं परमं भवान्. पवित्रं परमं भवान्. पवित्रं परमं भवान्. पवित्रं परमं भवान्. पुरुषं शाश्वतं दिव्यं. पुरुषं शाश्वतं दिव्यं. पुरुषं शाश्वतं दिव्यं.
पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् अजं विभुम् अर्जुन उवाच अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पवित्रं परमं पुरुषं शाश्वतं दिव्यम् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आदिदेवम् अजं विभुम् आहुस्त्वां ऋषया सर्वे आयुष्माक्षया सर्वे देवर्षि नारदस्तथा देवर्षि नारदस्तथा आसितो देवलो व्यासः असितो देवलो व्यासः स्वयं च एवाब्रवीषि मे स्वयं चैव प्रगिषि मे तर याचं शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर्य अवचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुरांच्या द्वारा श्रील प्रभुपाद की जय सर्वांनी ऐकायचं आहे ह्यावर अर्जुन उवाच अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला अर्जुन म्हणाला परम 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 ब्रह्म ब्रह्म सत्य सत्य परम 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 धाम 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 किंवा आधार धाम किंवा आधार पवित्रम पवित्रम पवित्र पवित्र परमम परमं परम परम भवान भवान तुम्ही तुम्ही पुरुषम पुरुषं पुरुष पुरुष शाश्वतम शाश्वतं शाश्वत किंवा मूळ शाश्वत किंवा मूळ दिव्यम दिव्यं दिव्य दिव्य आदिदेवम आदिदेवं आदिदेव आदिदेव अजं अजं अजन्मा अजन्म विभुम विभुं विभू किंवा सर्वश्रेष्ठ विभु किंवा सर्वश्रेष्ठ आहू आहू म्हणतात म्हणतात त्वाम त्वां तुम्हाला तुम्हाला ऋषया ऋषया ऋषी ऋषी सर्वे सर्वे सर्व सर्व देवऋषी देवर्षी 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 नारद 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 तथा तथा सुद्धा सुद्धा आसितः आस्तिका आसीत आसीत् देवलः देवलः देवल देवल व्यासः व्यासः व्यास व्यास स्वयं स्वयं स्वतः स्वतः च च सुद्धा सुद्धा एव एव निश्चितपणे निश्चितपणे ब्रवीषी प्रवेशी तुम्ही सांगत आहात तुम्ही सांगत आहात मे मे मला मला तर याचं भाषांतर आहे अर्जुन म्हणाला तुम्ही पुरुषोत्तम भगवान परम धाम परम पवित्र परम सत्य आहात तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात नारद आसित देवल आणि व्यास यांच्यासारख्या महर्षींनी तुमच्याविषयीच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात तर याचं तात्पर्य आहे मोठं तात्पर्य आहे एक परिच्छेद वाचून सर्वांनी ऐकायचं आहे तात्पर्य या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक मायावादी दार्शनिकांना एक संधी दिली आहे कारण परतत्व हे जीवाहून भिन्न आहे हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे भगवद्गीतेच्या या अध्यायातील 4 महत्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले म्हणून त्याने तत्काळ स्पष्टपणे उद्घोषित केले की तुम्ही परब्रह्म पुरुषोत्तम भगवान आहात यापूर्वीच श्रीकृष्णानेही सांगितले आहे की मी सर्वांचे आदिकारण आहे प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आश्रित आहे अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आणि भगवंतांहून स्वतंत्र आहोत भक्तिमय सेवा केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे आता त्यांच्या कृपेमुळे अर्जुन त्यांचा परम सत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे वेदसंमतच आहे
श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र असल्या कारणाने अर्जुन त्यांना संतुष्ट करण्यासाठीच त्यांना परम सत्य भगवान म्हणून संबोधित आहे असे मुळीच नाही. या 2 श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेदसंमतच आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की केवळ भक्तिमय सेवा करणारा मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरद्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रविवारीय सत्संग कार्यक्रमामध्ये. विशेषतः डॉक्टर ब्रजेंद्र कुमार गुरुजींचं पण विशेष स्वागत आहे. त्यांची नम्रता आहे की माझ्यासारख्या छोट्या वक्त्याकडून श्रवण करण्यासाठी ते उपस्थित आहेत आज. तर हरे कृष्ण. तर आपण आज भगवद्गीतेच्या या 10व्या अध्यायाचा 12वा आणि 13वा श्लोक काल पण आम्ही विष्णुबागमध्ये चर्चा करत त्याच्यावरती. तर यद्यपि आपल्याला माहीतच आहे भगवंत कोण आहेत आणि भगवंतांची आपण भक्ती पण करत आहोत, तरी सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं शास्त्राच्या सिद्धांतानुसार आणि एकदम तत्वात्मक दृष्टीनं कशा पद्धतीनं भगवंत कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत याच्याबद्दल थोडंसं आपण आज पाहणार आहोत. यद्यपि बेसिक सिद्धांत आहेत हे सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा आपण थोडंसं याच्यावरती आणखी उजळणी रूपामध्ये थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अनेक देवता आहेत आणि जे इतर धर्माचे लोक आहेत ते आपल्या लोकांना सांगतात की तुमच्या धर्मामध्ये अनेक देवता आहेत, नक्की कोण देवता किंवा कोणाची भक्ती करायची काही समजत नाही, तुम्ही काय करा आमचा धर्म स्वीकारा. आमच्या धर्मामध्ये काय आहे पहा, एकच देव आहे आणि त्यांची भक्ती केली पाहिजे. तर सहजपणे त्यांना एकच सिद्धांत आहे त्यांचा, त्याच्या आधारावरती काय करतात अनेक लोकांना ते परिवर्तित करतात, धर्मांतरण करवतात. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे एवढे सगळे देवता आहेत ते कोण आहेत, भगवंत कोण आहेत, या गोष्टी. अनेक देवता आहेत तर ते अनेक देवता का आहेत. तर आपल्या
धर्मामध्ये पहा विशेष जे देवता आहेत जसं की गणपती आहे, दुर्गा आहे, शिवजी आहे, पार्वती आहे, त्याचबरोबर ब्रह्माजी आहेत. तर अशा पद्धतीने अनेक देवता आहेत आणि लोक काय करतात, अलग अलग देवतांची पूजा करत आहेत, त्यांची भक्ती करत आहेत. परंतु आपण सांगतो की भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती केली पाहिजे. कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर का कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्या अनुषंगानं आपण पाहूया की अलग अलग जे देवता आहेत, जे प्रधान देवता आहेत आणि त्यांची विशेष रूपानं लोक भक्ती करतात, उपासना करतात. तर त्यांचं स्थान काय आहे शास्त्रोक्त पद्धतीनं आणि वेगवेगळ्या आचार्यांनी किंवा वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय वर्णन केलेलं आहे ते पाहू. तर जसं की कोण 5 प्रकारची उपासना आहे. तर या 5 प्रकारच्या उपासनेमध्ये काही लोक गणपतीची उपासना करतात. गणपतीची जी उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हटलं जातं. गाणपत्य गणपतीचे उपासक आहेत. त्याच्यानंतर दुसरे असतात शक्तीचे उपासक. शक्तीचे उपासक असतात त्यांना काय म्हटलं जातं, कोण सांगू शकतं, शाक्य. शाक्य म्हटलं जातं त्यांना. त्याच्यानंतर आहेत शिवजींचे भक्त, त्यांना काय म्हटलं जातं, शैवाइट्स म्हटलं जातं. दक्षिण भारतामध्ये विशेषतः शिवजींचे खूप भक्त राहतात. त्याच्यानंतर आहेत जे सूर्याचे उपासक आहेत त्यांना काय म्हटलं जातं, सौर्य म्हटलं जातं. आणि भगवान विष्णूंचे उपासक, भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत त्यांना काय म्हटलं जातं, वैष्णव. आणि याच्या पुढे पण जाऊन म्हटलं तर जे राधा राणीचे उपासक आहेत, राधा राणीची जी उपासना करतात त्यांना काय म्हटलं जातं माहिती आहे कोणाला, येस रोहिणा आहे. तर राधा राणीचे जे भक्त आहेत त्यांना काय म्हटलं जातं. आणि आपण कोण आहोत, ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव संप्रदाय आपला संप्रदाय. तर गौडी आपल्या प्रपादांनी आपल्याला या गौडीय संप्रदायामध्ये आणलेला आहे. तर सर्वोत्तम स्थानावरती तर आपण भगवंतांची भक्ती करत आहोत, पण इनडायरेक्टली आपण राधा राणीचे उपासक आहोत. काही लोक म्हणतात की राधा राणीची भक्ती करायला पाहिजे, पण खऱ्या अर्थानं आपण इनडायरेक्टली राधा राणीचीच उपासना करत आहोत. राधा राणी भगवंतांची जे पूजा करतात ते भगवंतांची पूजा करणाऱ्यावरती राधा राणी कृपा करते. तर ठीक आहे, आपण पाहत आहोत की हे 5 प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये विशेष जे देवता आहेत जसं की गणपती आहेत, दुर्गा आहे, शिवजी आहेत, ब्रह्माजी आहेत. तर आपण एक एक क्रमानुसार पाहूया शास्त्रामध्ये यांचं स्थान काय आहे आणि ते कोण आहेत. तर प्रथम तर आपण पाहू शकतो गणपती जे आहेत, गणपतीचं काय स्थान आहे आणि शास्त्रामध्ये त्यांच्याबद्दल काय वर्णन आहे. तर जसं की गणेशजींचं जर का आपण चित्र पाहिलंय गणेशजीचं पेंटिंग कधी, तर पेंटिंग मध्ये गणेशजी काय करत आहे कोण सांगू शकता, गणेशजीचा फोटो कधी पाहिलाय, काय करतात गणेशजी. यस, प्रभूजींना भरपूर ज्ञान आहे. काय करतात गणेशजी, गणेशजींच्या हातामध्ये पेन आहे पहा आणि समोर काय आहे, ग्रंथ असतो पहा, पाहिले ना सर्वांनी. तर काय करत आहेत ते, लिखाण करत आहेत. काय लिहित आहेत, महाभारत लिहित आहेत. त्यांच्या समोर व्यासदेव पण असतात कधी कधी. तर व्यासदेव सांगत आहेत आणि गणेशजी लिहित आहेत. तर सर्वांना माहित आहे व्यासदेवांनी काय केलं, गणेशजींना निवडलेलं आहे लिहिण्यासाठी. तर जेव्हा व्यासदेवांनी गणेशजींना निवडलं तर गणेशजींनी काय केलं होतं, एक अट घातली होती. काय अट होती की मी माझं जे लिखाण आहे ते चालू केल्यानंतर मी मध्ये अजिबात थांबणार नाही. जर मला थांबावं लागलं तर मग मी पुढे लिहिणार नाही. तर मग अशा पद्धतीने अट घातल्यावरती व्यासदेवांनी सुद्धा एक अट घातली होती. काय होती अट, त्यांनी अशी अट घातली होती की मी जे काय सांगेन ते समजल्याशिवाय लिहायचं
नाही. तर मग पहा, व्यासदेवांनी काय सांगितलेलं आहे महाभारतामध्ये, काय येते, भगवद्गीता येते किंवा सगळे पुराण आहेत, विशेषतः भागवत पुराण पण. तर याच्यामध्ये काय सिद्धांत सांगत आहेत ते भगवंतांचं भक्ती, भगवंतांचं भगवत्ता याचं वर्णन करत आहेत, बरोबर की नाही. म्हणजेच काय, तर गणेशजी काय करत आहेत, स्वीकारत आहेत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून त्यांचा स्वीकार करत आहेत. जसं की व्यासदेव सगळं सांगत आहेत. आता हा श्लोक जसं की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान, भगवंत परम भगवंत आहेत याचं वर्णन व्यासदेव करत आहेत आणि गणेशजी काय करत आहेत, लिहित आहेत. म्हणजेच काय, तर गणेशजी स्वीकारत आहेत की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. तर अशा पद्धतीनं गणेशजी जे आहेत ते भगवंतांच्या अधीन आहेत, हे स्वतःला ते स्वीकारत आहेत. आणि ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, ब्रह्माजींनी लिहिलेला आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजींनी सगळ्या देवतांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचं स्थान काय आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये गणेशजींचं पण वर्णन ब्रह्माजींनी केलं पहा. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात की यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये सगनाधिराजा विघ्नान् विहन्तुमलमस्य जगत्त्रयस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. ब्रह्माजी काय सांगतात, यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ. गणेशजींनी काय केलेलं आहे, भगवंतांचे विशेषतः नरसिंह देवांचे चरण आपल्या मस्तकावरती धारण केलेले आहेत. कशासाठी, द्वंद्वे प्रणाम समये सगनाधिराज विघ्नान विहंतुम अलमस्य जगत्रयस्य. संपूर्ण जगाचे जे विघ्न आहेत ते विघ्न हरण करण्यासाठी गणेशजी काय करत आहेत, नरसिंह देवांचे चरण आपल्या मस्तकावरती धारण करत आहेत. तर याच्यावरून काय सांगत आहेत ब्रह्माजी, गणेशजी कोणाचे भक्त आहेत, भगवंतांचे, नरसिंह देवांचे भक्त आहेत. आणि भगवंतांकडून ते शक्ती प्राप्त करतात. कशासाठी, त्यांचं एक नाव काय आहे, विघ्नहर्ता. तर याच्यामध्ये सांगतात विघ्नान विहंतुम, सर्व प्रकारचे विघ्न हरण करण्यासाठी ते नरसिंह देवांचे चरण धारण करत आहेत. तर खऱ्या अर्थानं गणेशजी विघ्नहर्ता आहेत. आणि कोणाचे विघ्न हरतात, ते वैष्णवांचे, भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचे विघ्न विशेष रूपाने हरण करतात. तर पहा, गणेशजींचं हे स्थान आहे. आणि अशा पद्धतीनं गणेशजी भगवंतांची भक्ती करत आहेत आणि स्वतः दाखवून देत आहेत. तर याच्यावरून आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की गणेशजी जर भगवंतांची भक्ती करत असतील तर आपण पण काय केलं पाहिजे, भगवंतांची भक्ती करायला पाहिजे, बरोबर की नाही. आणि गणेशजी स्वतः सांगत आहेत, स्वतः या गोष्टी लिहित आहेत, म्हणजेच काय, ते सांगत आहेत. तर पहा, गणेशजी जे सांगत आहेत ते जे ऐकत आहेत ते गणेशजींना जास्त प्रिय असतील का जे ऐकत नाहीत ते जास्त प्रिय असतील, ऐकत आहेत, जे ऐकत आहेत ते. मग गणेशजी सांगत आहेत ते कोण ऐकत आहे, वैष्णव ऐकत आहेत, बरोबर की नाही. पण जे गणेशजींचे स्वतःला भक्त म्हणून घेत आहेत ते ऐकत आहेत का, मग खरे गणेशजींचे भक्त कोण आहेत, समजलं की नाही. पहा, जे तथाकथित म्हणत आहेत की आम्ही गणपतीचे भक्त आहोत ते खरे भक्त आहेत का, खरे भक्त कोण आहे, मग खरे भक्त वैष्णव आहेत. पहा, आपण खरे भक्त आहेत. गणेशजी जे सांगत आहेत ते आपण ऐकत आहोत. म्हणून खरं गणेशजींना जर प्रिय कोण असेल तर वैष्णव आहेत, त्यांच्या भक्तांपेक्षा पण. तर म्हणून पहा, गणेशजींचं हे स्थान आहे आणि गणेशजींना वैष्णव प्रिय आहेत, भगवंत प्रिय आहेत, भगवंतांची ते भक्ती करतात. तर अशा पद्धतीनं शास्त्रामध्ये गणेशजींचं वर्णन आहे, गणेशजींचं हे स्थान आहे. याच्यानंतर पुढं जर का आपण एक स्टेप गेलो तर लोक आणखी ज्यांची भक्ती करतात किंवा पूजा करतात ते कोण आहेत, दुर्गा देवी.
दुर्गा देवीची सुद्धा भरपूर उपासना केली जाते. नवरात्र आलं की बिना चप्पलचं राहणं, 9 दिवस उपवास करणं, काहीतरी पदार्थ टाळणं, म्हणजे असे त्यांचं उपासना सुरू होते पहा. तर दुर्गा देवीचं जे स्थान आहे त्याच्याबद्दल आपण भागवतामध्ये पण पाहतो. भागवताच्या दशम स्कंदामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रकट होत आहेत, तर भगवंत प्रकट व्हायच्या आधी भगवंतांचं बलराम रूप जे आहे, बलराम रूपामध्ये भगवंत येतात माता देवकीच्या गर्भामध्ये. तर भगवंतांनी त्यांची जी शक्ती आहे बहिरंगा शक्ती, तिला सांगितलं की तू काय कर, देवकीच्या गर्भामध्ये जे बलरामजी जे आहेत त्यांना काय करा, स्थानांतरित करा. कोणाकडं? रोहिणीच्या गर्भामध्ये. तर अशा पद्धतीनं हे एक कार्य बहिरंगा शक्ती जी आहे तिनं केलेलं आहे. आणि दुसरं भगवंताने सांगितलं तू काय कर, गोकुळामध्ये यशोदेच्या गर्भातून तू जन्म घे. तर अशा पद्धतीनं ही बहिरंगा शक्ती आहे, यशोदेच्या गर्भातून त्या ठिकाणी तिनं जन्म घेतला. आणि इकडं मथुरेमध्ये भगवंतांनी देवकी मातेच्या गर्भातून भगवंत प्रकट झाले पहा. तर भगवंतांनी यांना वसुदेवांना सांगितलं की तुम्ही काय करा, आता मला घेऊन गोकुळाला जा आणि त्या ठिकाणी यशोदा मैयाने एका कन्येला जन्म दिलेला आहे, तिला घेऊन इकडं या. तर वसुदेव कसं करतात पहा, भगवंतांना घेऊन गोकुळामध्ये ठेवतात आणि गोकुळामध्ये यशोदा मैयाने ज्या कन्येला जन्म दिलेला आहे ती कन्या घेऊन वसुदेव मथुरेला येतात त्या ठिकाणी. तर जेव्हा कारागृहाचे जे द्वारपाल आहेत ते कंसाला जाऊन सांगतात की देवकीनं काय केलेलं आहे, बाळाला जन्म दिलेला आहे. तर कंस धावत पळत येतो आणि ती कन्या आहे तिला घेऊन. देवकी माता कंसाला म्हणत आहे की दादा ही तर कन्या आहे, तुला मारणारा मुलगा आहे, तर ही कन्या आहे, हिचा काय तू वध करू नको. परंतु कंस काय ऐकणारा नव्हता. कंसानं त्या कन्येचे दोन्ही पाय पकडलेले आहेत, आकाशामध्ये गरगर फिरवून त्या कारागृहाच्या भिंतीवरती आपटणार एवढ्यामध्ये ती हातामधून निसटलेली आहे. आणि हातामधून निसटून तिनं काय केलेलं आहे, अष्टभुजा रूप धारण केलं पहा. अष्टभुजा रूप धारण करून दुर्गा देवीच्या रूपामध्ये हातामध्ये त्रिशूळ आहे, ढाल आहे, तलवार आहे, सर्व प्रकारची शस्त्रास्त्र हातामध्ये घेऊन ती त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि कंसाला आवाहन करते की हे मूर्ख कंसा म्हणे, तू मला काय मारू शकणार आहेस, तुला जो मारणार आहे तो आधीच जन्माला आलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही बहिरंगा शक्ती जी आहे ती कोण आहे, दुर्गा देवी आहे पहा. आणि भगवंतांनी तिला वरदान पण देऊ केलं पहा. भगवंतांनी तिला जी सेवा दिली होती ती सेवा ती करत आहे. तर भगवंतांनी तिला वरदान दिलं. भगवान सांगतात की या भौतिक जगामध्ये तू वेगवेगळ्या नावाने, जसं की दुर्गा आहे, चंडी आहे, काली आहे, भद्रकाली आहे, भवानी, हे जे या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या नावांनी आपण जिला ओळखतो ती कोण आहे, दुर्गा आहे. भगवान सांगतात तुला या सर्व नावाने या भौतिक जगामध्ये ओळखलं जाईल आणि सर्व लोक तुझी काय करतील, धूप, दीप, पुष्प, वस्त्र, वेगवेगळ्या उपहारांनी तुझी पूजा करतील आणि त्यांच्या इच्छा तू पूर्ण करशील. अशा पद्धतीनं ही जी बहिरंगा शक्ती आहे ती कोण आहे, दुर्गा आहे. आणि भगवंतांची कोण आहे, ती बहीण झाली की नाही, भगवंतांची बहीण पण आहे आणि भगवंतांची बहिरंगा शक्ती पण आहे ती. तर अशा पद्धतीनं भगवंतांची ती काय आहे, बहीण सेविका आहे, भगवंतांचं कार्य करत आहे ती. भगवंतांच्या आज्ञेनुसार ती काय करत आहे, या भौतिक जगामध्ये सर्व जीवांवरती कंट्रोल करण्याचं. या भौतिक जगाचं ती कोण आहे, जेलर आहे नाही का. कारागृहामध्ये जे जेल असतो त्या जेलचा एक जेलर असतो आणि तो काय करत असतो, कैद्यांवरती कंट्रोल ठेवत असतो. तसं या भौतिक जग जे आहे ते काय आहे, कारागृह आहे, जेल आहे. आणि या जेलचं जे नियंत्रक आहे ती कोण आहे, दुर्गा देवी आहे. याचं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी करतात. ब्रह्माजी ब्रह्मसंहितेमध्ये दुर्गा देवीचं पण त्यांनी वर्णन केलं. सांगतात की सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्तिरेका
छायेव यस्य भुवनानि बिभर्ति दुर्गा इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते सा गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि। काय सांगतात, सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्ती रेखा, या भौतिक जगाचं ती नियंत्रक आहे, तर तीच काय करत आहे, या ठिकाणी गोष्टींचं सृजन करणं आहे, त्यांचं संगोपन करणं आहे आणि त्यांचा विनाश पण करणं आहे, याचं सुद्धा कार्य ती करत आहे। आणि काय करते, कोणाच्या इच्छेनुसार, इच्छा अनुरूपम यस्य च चेष्टते सा, काय करते ती इच्छेनुसार, कोणाच्या, भगवंतांच्या इच्छेनुसार ती या भौतिक जगामध्ये काय करते, आपलं सेवा करण्याचा प्रयास, चेष्टा करत आहे। अशा पद्धतीनं ही दुर्गा या भौतिक जगामध्ये काय करत आहे, त्रिशूळ तिच्या हातामध्ये आहे की नाही, तर या त्रिशूळाद्वारे काय करत आहे ते, या भौतिक जगातल्या सर्व जीवांना, जे जीव भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत आहे त्या जीवांना ती काय करत आहे, भगवंतांकडे पाठवत आहे। आणि जे जीव भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाही त्यांना काय करते ते, त्रिविध क्लेश देते, 3 प्रकारचे क्लेश। तिच्या हातामध्ये असलेलं जे त्रिशूळ आहे ते काय आहे, 3 प्रकारच्या क्लेशाचं प्रतीक आहे। आध्यात्मिक क्लेश, शरीरामुळे होणारे, आधी दैविक क्लेश, देवतांद्वारे सुनामी आहे, कोरोना आहे किंवा पूर आहे, हे जे क्लेश आहेत देवतांमुळे उत्पन्न होतात, हे क्लेश आहेत। आणि आधी भौतिक क्लेश, इतर जीवांद्वारे होणारे क्लेश, जसे की इतर पशु पक्षी आहेत, कीटक आहेत, मच्छर आहेत, तर हे अशा पद्धतीने 3 प्रकारचे क्लेश दुर्गादेवी या भौतिक जगामध्ये जीवांना देते, जे भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाहीत। तर ही दुर्गादेवीचं कार्य आहे, भगवंतांच्या अधीन राहून ते काय करते, या ठिकाणी कार्य करते। तर हे दुर्गादेवीचं स्वरूप किंवा दुर्गादेवीचं सेवा आहे। तर अशा पद्धतीनं ती पण काय करत आहे, भगवंतांची सेविका आहे। तर तिला सुद्धा काय आवडेल, जे लोक भगवंतांची भक्ती करतील त्यांच्यावरती ती जास्त प्रसन्न होईल का, जे भक्ती करत नाही त्यांच्यावरती प्रसन्न होईल, जे भगवंतांची भक्ती करत आहेत त्यांच्यावरती जास्त प्रसन्न होईल। पहा, यद्यपि एखादा त्याची भक्ती करत आहे परंतु भगवंतांची भक्ती करत नसेल तर त्याच्यावरती ती प्रसन्न होईल का, नाही होणार, कारण की तिचे जे स्वामी आहेत त्या स्वामीला सोडून तो काय करत आहे, व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे, तर अशा पद्धतीने ती प्रसन्न होणार नाही। तर हे दुर्गादेवी पण आपल्याला शिकवत आहे पहा। तर याच्यानंतर तिसरं जे स्थान आहे, आणखी जर आपण एक स्टेप पुढे गेलो तर कोण आहेत, शिवजी आपण शेवटी पाहू, तर त्याच्या आधी आपण थोडं ब्रह्माजींबद्दल पाहूया। तर पहा कशा पद्धतीने हे देवता पण भगवंतांच्या अधीन आहेत। ब्रह्माजी जे आहेत, ब्रह्माजी स्वतः ब्रह्मसंहितेचं त्यांनी संकलन केलेलं आहे, तर सर्वांना ज्ञात आहे श्लोक। काय श्लोक आहे ब्रह्मसंहितेचा, पहिला श्लोक, ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर गोविंद सर्व कारण कारणम। काय म्हणतात ब्रह्माजी, ईश्वर परम कृष्ण। तर पहा ब्रह्माजींनी काय म्हटलं, ईश्वर परम म्हटलेलं आहे। ब्रह्माजीने नुसतं म्हटले ना ईश्वर कृष्ण असं नाही म्हटले, ब्रह्माजी म्हणतात ईश्वर परम कृष्ण म्हणत आहेत। असं का म्हणत आहेत, कारण की ईश्वर अनेक असू शकतात, बरोबर ना। एखाद्या कुटुंबामध्ये ईश्वर किंवा ईश्वर याचा अर्थ नियंत्रक, कंट्रोलर, तर कंट्रोलर कुटुंबासाठी कोण आहे, नियंत्रक, पिता। जो कुटुंब प्रमुख आहे तो काय आहे, कुटुंबासाठी कंट्रोलर आहे, नियंत्रक आहे। जर गावासाठी पाहिलं तर गावासाठी कोण असतो, ईश्वर, सरपंच, बरोबर। तालुक्यासाठी कोण असतो, तहसीलदार, आणि जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, राज्यासाठी
मुख्यमंत्री आणि देशासाठी प्रधानमंत्री. अशा पद्धतीनं हे ईश्वर म्हणजे प्रत्येक जण ईश्वर आहे की नाही? बरोबर आहे, प्रत्येक जण ईश्वर आहे. परंतु परमेश्वर प्रत्येक जण आहे का? नाही, परमेश्वर एकमेव आहे का? म्हणून ब्रह्माजी म्हणत आहे की ईश्वर परमहा, परमेश्वर कोणीही नाहीये, परमेश्वर एकमेव भगवान श्रीकृष्ण आहेत. तर ब्रह्माजींनी काय म्हटलं? ईश्वर परमा, आणि नाव पण सांगतायत कोण आहेत? ईश्वर परमा कृष्ण. आणि स्वरूप सांगतायत सच्चिदानंद विग्रह. भगवंतांचं स्वरूप काय आहे? भगवंत सत म्हणजे शाश्वत आहेत, चित म्हणजे ज्ञानमय आहेत, आणि आनंद म्हणजे आनंदमय आहेत. पहा, आणि पुढे जाऊन म्हणतात काय? अनादिर आदिर गोविंद. भगवंत कसे आहेत? अनादी. अनादी म्हणजे भगवंतांच्या आधी कोणीही नाही. पहा, भगवंत जे आहेत त्यांच्यापासून सर्व गोष्टींची उत्पत्ती झालेली आहे, परंतु भगवंत जे आहेत त्यांना कोणी उत्पन्न केले का? नाही. भगवंतांचं आधी कोणीही नाहीये. आणि पुढे सांगतात ते सर्व कारण कारणम, सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. मग कोणत्याही गोष्टीचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न आपण जर केला तर आपण काय जाणार आहे? भगवंतांपर्यंत पोहोचणार आहे. कोणतीही गोष्ट घ्या, तर कोणतंही वस्त्र आहे किंवा एखादी इमारत आहे. पहा, आता ही इमारत जर पाहिलं तर ही इमारतीचं मूळ कारण जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर या इमारतीचं कारण काय आहे? एक एक स्टेप जर आपण माग गेलो तर कशापासून बनलेली आहे? हे मंदिर जे आहे ते कशापासून बनलेलं आहे? वीट आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, खडी आहे, स्टील आहे. तर हे गोष्टी आहेत. वीट कशी बनते? मातीपासून बनते. किंवा खडी कशी बनते? दगडापासून बनते. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या कुठून आलेल्या आहेत? सृष्टीतून आलेल्या आहेत. मनुष्यानं बनवलेल्या आहेत का? एखादा म्हणत असेल की हे मंदिर आम्ही बांधलं, परंतु मंदिराला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्यांनी निर्माण केलेत का? त्या वस्तू ज्या आहेत त्या सृष्टीतून आलेल्या आहेत. आणि सृष्टीतून आलेल्या आहेत, पण त्याचं सुद्धा भगवंत सांगतात. पहा, भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात भूमिरापन लोवायोखम मनोबुद्धिरेव च. पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल हे 5 तत्व आणि मन, बुद्धी, अहंकार पण सांगतात. हे काय आहेत? माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर ह्या इमारतीचं मूळ कारण कोण आहे? भगवंतांपर्यंत आपण पोहोचतो की नाही? तर अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट घ्या, या भौतिक जगातली एकदम साधारणातली साधारण गोष्ट किंवा एकदम विशेष कोणतीही गोष्ट घेतली तर त्या गोष्टीचं जर का आपण मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण कुठं पोहोचणार आहे? भगवंतांपाशी पोहोचणार आहोत. म्हणून काय म्हणतात ब्रह्माजी? सर्व कारण कारणम. तर अशा पद्धतीनं ब्रह्माजी स्वतः सांगत आहेत. आणि आपण पाहू शकतो सदा ब्रह्माजी सुद्धा काय करतात? मोहित होतात भगवंतांच्या लीलांद्वारे. ब्रह्माजींना सुद्धा एकदा संशय आला की हे साधारण बालक काय करत आहे? गायी चारत आहे. त्याच्यानंतर त्या गवळ्याच्या मुलांबरोबर जेवण करत आहे आणि अशा पद्धतीनं खेळत आहे, त्यांचं उष्ट खात आहे, त्या गोपींचं गोपी म्हणताय तसं नाचत आहे, गोपींच्या द्वारे जे काही देईल ते खात आहे. तर हे साधारण बालक कसं काय भगवंत असू शकतं? ब्रह्माजींना आश्चर्य वाटत आहे आणि ब्रह्माजी विचार करत आहेत की थोडस परीक्षा घ्यायला पाहिजे. कोणाची परीक्षा घ्यायला चालले ते? स्वतः भगवंतांची. तर पहा, भगवंतांची जो परीक्षा घ्यायला जाईल त्याचा अवस्था काय होतो पहा. भगवंत सांगतात छल करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ छल करणारा मी आहे पहा. तर ब्रह्माजींना ही गोष्ट माहीत नव्हती आणि ब्रह्माजींनी सगळे गोपमित्र भगवंतांचे गायी यांचं अपहरण केलेलं आहे
आणि भगवंत पाहतात की सगळे सवंगडी पण नाही आहेत, गायी पण नाही आहेत. मग भगवंतांनी काय केलं, सगळ्या गोपमित्रांच्या रूपामध्ये, गायींच्या रूपामध्ये, ज्याचा जसा आकार आहे, जसा आवाज आहे, ज्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, जेवढी उंची आहे, कसं दिसायला, सगळं हुबेहूब भगवंतांनी काय केलेलं आहे, त्या गोपमित्रांचं रूप धारण केलेलं आहे. तसंच गायी पण ज्या वर्णाची आहे, ज्या उंचीची आहे, जशी दिसायला, सगळ्यांचं एकदम हुबेहूब रूप धारण करून भगवंतांनी काय केलेलं आहे, स्वतःचा विस्तार केलेला आहे. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 1 वर्ष भगवंतांनी अशा पद्धतीनं लीला केली पहा. आणि कोणालाच समजलं नाही. ब्रह्माजींना आश्चर्य वाटलं. ब्रह्माजी बघतायत पुन्हा येऊन की काय चाललेलं आहे, पाहूया तर. आणि येऊन पाहतात तर सगळ्या गायी पण आहेत, सगळे गोपमित्र पण आहेत. ब्रह्माजींना आश्चर्य वाटलं, मी तर यांना चोरी करून माझ्या ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेलो होतो आणि इथं कुठून आले पुन्हा. जाऊन पाहतात ब्रह्मलोकामध्ये तर त्या ठिकाणी पण आहेत, आणि खाली येऊन पाहतात इथं तर इथं पण आहेत. ब्रह्माजी मोहित होतात, नक्की हे खरे आहेत की ते खरे आहेत. त्यांना पण समजत नाही की नक्की काय चाललेलं आहे. आणि शेवटी त्यांच्या लक्षात येतं की हे साधारण बालक नाहीये, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि भगवंतांना क्षमा याचना करतात, भगवंतांना येऊन प्रार्थना करतात. तर ब्रह्माजी सुद्धा प्रार्थनेमध्ये काय म्हणतात पहा, दशम स्कंदामध्ये ब्रह्माजींनी प्रार्थना केलेली आहे. तर खूप प्रसिद्ध श्लोक आहे. ब्रह्माजी काय म्हणतात पहा, ब्रह्माजी म्हणतात, तत्ते अनुकंपा सुसमीक्षमाणो भुञ्जाणो एवात्मकृतं विपाकं रद्वाग्वपुभिर्विद्धं नमस्ते जीवेत यम मुक्तिपदे सदाय भाग. ब्रह्माजी म्हणतात की या भौतिक जगामध्ये एखादा जीव तुमची भक्ती करत आहे, परंतु भक्ती करत असताना त्या भक्ताच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख येतात पहा. तर ही अनेक प्रकारची आलेली दुःख जो सहन करतो आणि भक्ती करतच राहतो, तर अशा भक्ताच्या बाबतीमध्ये ब्रह्माजी म्हणतात की मृत्यूच्या नंतर त्या भक्ताचा अधिकार बनतो कशावरती, वैकुंठावरती. कशा पद्धतीनं उदाहरण देतात, म्हणतात की ज्या पद्धतीनं आई वडिलांच्या नंतर, आई वडील शरीर सोडल्यानंतर आई वडिलांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवरती कोणाचा अधिकार येतो, मुलांचा अधिकार येतो की नाही, ऑटोमॅटिकली. असं त्याला काय प्रोसेस करावी लागत नाही. आई वडिलांची संपत्ती पुन्हा कोणाला भेटते, मुलांना भेटते वारसा अधिकाराने. तर त्याच पद्धतीनं जे भक्त सर्व प्रकारचे कष्ट सहन करत भगवंतांची संपूर्ण आयुष्यभर भक्ती करतात, त्या भक्तांचा वैकुंठावरती काय होतो, अधिकार होतो. तर हे ब्रह्माजी सांगत आहेत पहा. आणि ब्रह्माजी भगवंतांना अनेक प्रार्थना करत आहेत, क्षमा याचना करत आहेत. तर हे स्थान ब्रह्माजींचं आहे. ब्रह्माजी जे आहेत ते भगवंतांच्या शरीरातून जे अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात, त्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी जे आहेत ते पण प्रकट होतात भगवंतांच्या नाभी कमलातून. तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ब्रह्माजी सुद्धा काय आहेत, भगवंतांच्या अधीन आहेत. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ब्रह्माजी सुद्धा काय करत आहेत, या सृष्टीमध्ये ते सेवा करत आहेत. तर आतापर्यंत आपण पाहिलं गणेशजींचं स्थान, दुर्गादेवीचं आणि ब्रह्माजींचं पहा. तर हे विशेष देवता आहेत. आणि याच्या पुढे जर का आपण पाहिलं तर कोण आहेत, शिवजी. तर विशेष शिवजींचे पण अनेक लोक शिवजींची भक्ती करतात. शिवजींना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्यांची पूजा केली जाते. तर श्रावण सोमवार मध्ये आपण पाहतो सर्व शिवजींची जेवढी मंदिरं आहेत भरपूर गर्दी राहते. अनेक प्रकारे त्यांच्या प्रसन्नतेसाठी पूजा वगैरे केली जाते. तर शिवजी जे आहेत त्यांचं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. आणि शिवजी जे आहेत ते कोण आहेत, आपण भागवतामध्ये
प्रसिद्ध श्लोक येतो, सर्वांना माहीत असेल श्लोक. काय आहे भागवताचा महिमा सांगताना जे शुकदेव गोस्वामी सांगत आहेत. निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदं तथा. तर शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी कोणती आहे? गंगा आहे. त्याच्यानंतर सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ देव कोण आहेत? अच्युत भगवंत. अच्युत भगवंत ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि पुढे सांगतात की वैष्णवानाम यथा शंभू. सर्व वैष्णवांमध्ये, वैष्णव म्हणजे कोण? विष्णूच्या भक्तामध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? वैष्णवानाम यथा शंभू. शिवजी शंकर वैष्णवांमध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. शंकर कोण आहेत? भगवंतांचे भक्त आहेत. पहा, तर हे भागवत प्रमाण आहे याच्यासाठी. आणि शिवजी स्वतः पण सांगतात अनेक ठिकाणी. शिवजी माता पार्वतीला एक पद सांगतात. हे पद कोणत्या ठिकाणी येतं माहित नाही, पण ऐकण्यामध्ये आहे. तर शिवजी सांगतात की उमा कहू मै अनुभव अपना सत्य हरिभजन जगत सब सपना. शिवजी सांगतात की हे पार्वती, हे उमा, माझा अनुभव मी सांगत आहे तुला की सत्य काय आहे? केवळ भगवंतांचं भजन सत्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत? स्वप्नवत आहेत. बाकी सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. पहा, तर अशा पद्धतीनं. आणि शिवजी सदैव काय करतात? जप करतात. कोणत्या नावाचा? हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्पेसिफिक कुठल्या नावाचा जप करतात शिवजी? राम नावाचा जप करतात शिवजी. पहा, शिवजी राम नावाचा महिमा सांगताना खूप सुंदर सांगतात. शिवजी म्हणतात राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यम राम नाम वरानने. राम नावाचा महिमा सांगतात शिवजी. म्हणतात की विष्णूचे जे 1000 नावं आहेत, त्या 1000 नावाचं जप केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं ते फळ केवळ एकदा राम म्हटल्याबरोबर भेटतं. पहा, अशा पद्धतीनं राम नावाचा महिमा आहे. 1000 नावं एका बाजूला. 1000 नावं जप करायला 15-20 मिनिट, अर्धा तास लागू शकतो. परंतु तेच फळ केवळ एका सेकंदामध्ये राम म्हटल्याबरोबर आपल्याला प्राप्त होऊ शकतं. एवढं राम नावाचा महिमा आहे विशेषतः. आणि शिवजी जे आहेत, पहा, शिवजींचे भक्त शिवजींची पूजा करतात. तर आपण पण शिवजींच्या मंदिरामध्ये गेला असेल तर शिवलिंग जे असतं त्या शिवलिंगावरती त्यांच्या प्रसन्नतेसाठी काय अर्पण केलं जातं? बेलपत्र अर्पण केलं जातं. आणखी गंगाजल, आणखी मला जे पाहिजे ते उत्तर अजून आलं नाही. 8वां काय काय असतं? नाही, तुम्ही शिवजींच्या मंदिरामध्ये गेलेत असं वाटत नाही मला. आणखी या गोष्टी तर तुम्ही सांगितलेत बरोबर आहेत, त्या चुकीच्या आहेत असं नाही, पण आणखी एक स्पेसिफिक उत्तर मला पाहिजे. रुई तर हनुमानजींना अर्पण करतात ना. रुद्र कोण म्हणलं काठेरी? काय असतं ते? धोत्र्याचं ते काय असते? फळ असते. पहा, काटेरी. सगळे सहमत आहात? धोत्र्याचं फळ. तर ते धोत्र्याचं फळ जे आहे त्याची विशेषता काय आहे? एक तर त्याला काटे असतात. पहा, काटेरी असतात, त्याला टोकदार काटे असतात. आणि दुसरी विशेषता त्याची काय आहे? कोण सांगू शकतं? विषारी असते. पहा,
तर प्रश्न असा आहे की ते काटेरी आणि विषारी असलेलं फळ शिवजींना का अर्पण केलं जातं? शिवजी तर एवढे महान देवता आहेत, त्यांना विषारी काटेरी फळ का अर्पण केलं जावं? तर पहा, शिवजी जसं की आपण पाहिलं, शिवजी जे आहेत ते सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत आणि शिवजींना अशा पद्धतीनं काटेरी विषारी फळ अर्पण केलं जात आहे. याच्या पाठीमागे शिवजींचा हा भाव आहे की या भौतिक जगामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कोणासाठी आहेत? भगवंतांसाठी आहेत. पहा, या भौतिक जगातल्या सर्व गोष्टी तुम्ही भगवंतांना अर्पण करा, परंतु जे भगवंतांना अर्पण करण्यासाठी योग्य नाहीये ते काय करा? मला अर्पण करा. आणि म्हणून शिवजी काय करत आहेत? ते विषारी फळ जे आहेत त्याचा स्वीकार करतात, त्यांना ते प्रिय आहे. ते म्हणतात की हे भगवंतांसाठी नाहीये, हे मला द्या तुम्ही. आणि आपण पाहतो समुद्र मंथनामध्ये काय झालं? पहिल्यांदाच काय झालं? विष, हलाहल विष बाहेर आलेलं आहे. आणि ते विष जेव्हा बाहेर आलं तर देवता गेले भगवंतांकडं. तर भगवंत म्हणाले तुम्ही काय करा? शिवजींकडे जावा. तर देवता शिवजींना जाऊन विनंती करतात, हे खूप मोठं संकट आमच्यावरती आलेलं आहे, याचं निराकरण करा. तर शिवजींनी काय केलेलं आहे? आपल्या ओंजळीमध्ये ते सगळं विष जे आहे समुद्रामध्ये पसरलेलं कंडेन्स केलेलं आहे, त्याला एकत्रित केलेलं आहे. आणि ते विष शिवजींनी काय केलं? प्राशन केलं. पहा, तर शिवजी ते विष प्राशन करत आहेत आणि शिवजींनी काय केलं? ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं की नाही? तर कंठामध्ये धारण केलेलं आहे, त्यांनी खाली जाऊ दिलं नाही पोटामध्ये. का? कारण त्या ठिकाणी पण शिवजींचा एक विशेष भाव आहे. शिवजी म्हणतात की माझ्या हृदयामध्ये भगवंत आहेत. जर मी ते विष खाली सोडलं तर काय होईल? भगवंतांना कष्ट होईल. भगवंतांना कष्ट होऊ नये म्हणून काय करतात? आपल्या कंठामध्येच त्याने त्याला धारण केलेलं आहे. पण तरीही ते भयानक विष आहे, त्या विषाचा दाह त्यांना होत आहे. पहा, आणि त्या दाहापासून त्यांचं रक्षण व्हावं, त्याच्यापासून त्यांना संरक्षण व्हावं म्हणून काय करतात? शिवजी सदैव राम नामाचं उच्चारण करतात. पहा, राम नाम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. चंद्राप्रमाणे शीतलता प्रदान करणारं भगवंतांचं नावाचं उच्चारण करतात शिवजी, आणि त्यांना त्या विषाच्या दाहापासून काय होतं? शीतलता प्राप्त होत असते. पहा, तर हे शिवजींचं भाव आहे. शिवजी सदैव अशा पद्धतीनं भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतात. तर शिवजींचे जे भक्त आहेत ते या प्रसंगाचं काय करतात? वर्णन करून सांगतात की पहा, समुद्र मंथनामध्ये भगवंताने विष पिलं नाही, परंतु शिवजींनी काय केलं? विष पिलेलं आहे. म्हणून आमचे शिवजी काय आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत ते म्हणतात. पण त्यांच्यासाठी आपण आणखी एक समुद्र मंथनाच्या नंतर एक प्रसंग त्या ठिकाणी शिवजी स्वतः त्यांच्या भक्तांसाठी दाखवून देत आहेत. तर शंकर जे आहेत, समुद्र मंथन झाल्यानंतर जेव्हा अमृत प्रकट झालं तर अमृत देवतांना पाजवण्यासाठी भगवंतांनी एक अवतार घेतला. कोणता अवतार? मोहिनी अवतार भगवंतांनी घेतला. आणि मोहिनी अवताराद्वारे भगवंतांनी सर्व असुरांना मोहित केलं आणि ते अमृत जे आहे ते देवतांना पाजवलं. तर शिवजींनी विचार केला की मी आतापर्यंतच्या भगवंतांच्या सर्व अवतारांचं दर्शन केलेलं आहे आणि हे जे अवतार भगवंतांनी घेतलेलं आहे मोहिनी रूप, त्याचं पण मला दर्शन करायचं आहे. आणि म्हणून शिवजी भगवंतांकडे गेले. पहा, भगवंतांना विनंती करतात, भगवंता मी आतापर्यंतच्या सगळ्या अवतारांचं दर्शन केलेलं आहे, मला तुम्ही काय करा? तुमच्या मोहिनी रूपाचं दर्शन करवा. तर भगवंत शिवजींना म्हणतात की ते रूप जे आहे ते असुरांना मोहित करण्यासाठी मी घेतलं होतं, त्याचं दर्शन करण्याची तुला काय आवश्यकता
नाहीये. शिवजी म्हणले नाही, मला त्याचं दर्शन करायचं आहे. तर शिवजींच्या प्रार्थनेवरून भगवंतांनी काय केलं, ते मोहिनी रूप धारण केलेलं आहे पहा. आणि भगवंत जे आहेत सर्व आकर्षक आहेत. भगवंतां एवढं सौंदर्यवान कोणीही नाहीये. भगवंत सर्वांना आकृष्ट करू शकतात. सर्व सौंदर्य संग्रह भगवंतांना म्हटलेलं आहे पहा. तर ते मोहिनी रूप पाहून स्वतः शिवजी सुद्धा काय झाले, मोहित झाले. एवढं आकृष्ट झाले शिवजी की ते मोहिनी रूपाचं आलिंगन करण्याचं त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली आणि त्यासाठी ते त्या मोहिनी रूपाचं आलिंगन करण्यासाठी धावू लागलेले आहेत पहा. तर मोहिनी रूपामध्ये भगवंत पुढे धावत आहेत आणि शिवजी तिच्या पाठीमागं धावत आहेत पहा. अशा पद्धतीने संपूर्ण सृष्टीमध्ये काय केलेलं आहे, भगवंतांनी शिवजींना त्या ठिकाणी मोहित करून सर्वत्र फिरवलेलं. तर याच्यावरून आपण हे सांगू शकतो की जर शिवजी भगवंत असते तर मोहिनी रूपाद्वारे मोहित झाले असते का? शिवजी भगवंत असते तर मोहिनी रूपाद्वारे मोहित व्हायला नको होतं, बरोबर की नाही? परंतु काय झाले, मोहित झालेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की सर्व स्थितीमध्ये शिवजी जे आहेत ते भगवंतांच्या अधीन आहेत. शिवजी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ नाहीत. तर आणि याचं एक दुसरी बाजू पण आपण क्लिअर करू शकतो. जसे की कालच कोणीतरी प्रश्न विचारला होता की भक्त जे आहेत ते पण मायेद्वारे मोहित होतात आणि शिवजी पण मायेद्वारे मोहित होत आहेत. पण मग याच्यामध्ये भेद काय किंवा ही गोष्ट कशी समजायची? तर भक्त जे आहे, भक्त किंवा या भौतिक जगातला एखादा जीव जो आहे तो मायेद्वारे मोहित होत आहे. तर जीव जो आहे मायेद्वारे मोहित होत आहे कारण त्याचं असं आहे की जीवाच्या हृदयामध्ये अनेक प्रकारच्या कामना आहेत आणि त्या कामनांचा प्रभावामुळे काय होत आहे, मायेद्वारे जीव मोहित होत आहे. पहा, टीव्ही मध्ये अनेक आपण जाहिराती पाहतो पहा आणि ते जाहिरात पाहून पाहून काय वाटतं आपल्याला, ते वस्तू जी आहे ती खरेदी करावीशी वाटते. तर वास्तविकता ती वस्तू जी आहे जाहिरातीमध्ये आपल्याला खूप काय काय सांगितलं जातं आणि ते जाहिरात पाहून आपण ती वस्तू खरेदी करतो. परंतु जाहिरातीमध्ये जसं सांगितलेलं असतं तसं ती वस्तू असते का? नसते. ती वस्तू वेगळंच असते, त्याची गुणवत्ता आणि वेगळंच त्याचा प्रभाव असतो. तर त्याच पद्धतीनं भौतिक जगामध्ये आपल्याला माया काय करते, गोष्टीद्वारे मोहित करते आणि आपल्या हृदयामध्ये कामना असतात आणि त्या कामनांचा प्रभावाने आपण काय करतो, त्या गोष्टींद्वारे मोहित होतो. तर भ्रमात पडतो जीव. तर हे कारण आहे की जीवाच्या हृदयामधल्या कामनांद्वारे तो काय होतो, मोहित होतो. आणि दुसऱ्या बाजूला शिवजी आहेत. तर शिवजी तर भगवंतांचे परम वैष्णव आहेत आणि साधारण जीवांमध्ये शिवजी येत नाहीत. तर शिवजी का मोहित होत आहेत या ठिकाणी? तर शिवजी मोहित होत आहेत कारण की शिवजी दाखवून देत आहेत की मी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ नाही. शिवजींच्या भक्तांना शिवजी दाखवून देत आहेत की पहा, मी मोहिनी रूपाद्वारे मोहित होत आहे कारण की मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. तर अशा पद्धतीनं शिवजी जे आहेत ते भगवंतांच्या अधीन आहेत आणि ते प्रस्थापित करत आहेत की मी भगवंतांच्या अधीनच आहे. तर हे सिद्धांत आहे. आणि शेवटी आपण पाहू शकतो पहा, शिवजींच्या बाबतीमध्ये लोकांना खूप भ्रम असतो. त्यामुळे शिवजींच्या बाबतीमध्ये विस्तारानं गोष्टी आहेत पहा. तर आपण पुढे जाऊन आणखी पाहू शकतो की ब्रह्माजींनी शिवजींचं पण वर्णन केलेलं आहे. ब्रह्माजी शिवजींबद्दल सांगतात की क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात संजायते नहि तथा पृथगस्ति हेतो यः शंभुतामपि तथा समुपैति कार्यात् गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तर ब्रह्माजी सांगतात की क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात. तर ज्या पद्धतीनं दुधापासून काय बनतं,
दही बनतं, परंतु जर दह्यापासून आपल्याला दूध बनवायचं असेल तर बनू शकतं का? असं कुठलं उपकरण किंवा असं कुठलं औषध किंवा अशी कुठली प्रक्रिया आहे का ज्याद्वारे दह्याचं दुधामध्ये रूपांतर होतं? कोण लावलाय का शोध असा? तर नाहीये. ते शक्य आहे का? नाही. दह्याचं कधी दूध बनवू शकत नाही. तसंच भगवंत जे आहे ते कोण आहेत? भगवंतांची तुलना दुधाशी केलेली आहे आणि शिवजींची तुलना दह्याशी केलेली आहे. तर भगवंतांपासून शिवजी येतात. भगवंतांपासून ब्रह्माजींचं प्राकट्य होतं आणि ब्रह्माजींपासून शिवजींचं प्राकट्य होतं. पहा, तर अशा पद्धतीनं भगवंतांपासून शिवजी येत आहेत, परंतु शिवजींपासून भगवंत येत नाहीत. जसं की दह्यापासून दूध होऊ शकत नाही. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजींनी सांगितलेलं आहे. तर हे एक सिद्धांत आहे आपण शिवजींना आणि भगवंतांना समजून घेण्यासाठी. आणि शेवटी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आपण पाहिलं, दुर्गा देवी ज्या आहेत, पार्वती आहे, पार्वती वैष्णवी आहे, स्वतः शिवजी वैष्णव आहेत, त्यांचे पुत्र गणेशजी पण वैष्णव आहेत. आणखी कोण आहे त्यांच्या परिवारामध्ये? कार्तिकेय आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्येच सांगतात पहा, काय? सेनानीनाम अहम स्कंदा, सेनानीनाम अहम स्कंद. तर हे स्कंद जे आहे ते देवतांचे जे सेनापती आहे त्याच्यामध्ये कार्तिकेय जे आहेत ते कोण आहे? स्वतः भगवंतांचे विभूती आहेत. तर कार्तिकेय कोण आहे? आणि यांच्या परिवारामध्ये आणखी कोण कोण आहे? यस, शिवजींचा परिवार नंदी आहे. आणखी पहा, आपल्याला माहिती आहे सर्वांना, बोला. सिंह आहे, आणखी उंदीर आहे. पहा, सिंह, उंदीर, साप आहे, बैल आहे, मोर आहे, सगळेच आहेत की नाही? तर आपण पाहू शकतो सिंह आहे आणि बैल आहे. या भौतिक जगामध्ये जर पाहिलं तर काय आहेत? एकमेकाचे वैरी आहेत की नाही? शत्रू आहेत. मोर आणि साप, मोर काय करतो? सापाला खातो. उंदीर आणि साप काय करतो? उंदराला खातो. तर अशा पद्धतीने एकमेकाचे ते शत्रू आहेत, परंतु तरी सुद्धा पहा काय आहेत? एकाच कुटुंबामध्ये राहत आहेत की नाही? का? असं का? भगवंतांचे भक्त आहेत. त्यांचा परिवार कसा आहे? वैष्णव परिवार आहे. पहा, वसुधैव कुटुंबकम. शिवजी, पार्वती, गणेशजी, कार्तिकेय सगळे कोण आहेत? वैष्णव आहेत. आणि ज्या ठिकाणी वैष्णव आहेत त्या ठिकाणी ईर्ष्या द्वेष असतो का? त्या ठिकाणी भांडण तंटा असतो का? त्या ठिकाणी वैरभाव असतं का? त्या ठिकाणी क्रोध असतो का? तर पहा, यद्यपि या भौतिक जगामध्ये जे एकमेकाचे शत्रू असतात, एकमेकाचं भक्ष असतात, तेच आहेत सगळे, परंतु त्या ठिकाणी कशा पद्धतीने राहत आहेत? एका परिवारामध्ये राहत आहेत, प्रेमानं राहत आहेत. तर हे वैष्णव परिवार आहे. पहा, तर भगवंतांचे भक्त ज्या ठिकाणी आहेत, जे कुटुंब वैष्णव परिवार आहे, प्रामाणिक शास्त्रोक्त पद्धतीनं भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ज्या ठिकाणी कार्य होतात त्या ठिकाणी ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य या गोष्टी राहत नाहीत. तर याच्यावरून आपण समजू शकतो की हे सर्व देवता जे आहेत ते कोण आहेत? वैष्णव आहेत. बरोबर की नाही? सगळे देवता भगवंतांची भक्ती करत आहेत की नाही? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते कार्य करत आहेत की नाही? गणेशजी असतील, ब्रह्माजी असतील, पार्वती आहे, दुर्गा आहे, हे सगळे भगवंतांचं कार्य करत आहेत. पहा, जर देवता भगवंतांच्यासाठी कार्य करत असतील तर आपण करायला पाहिजे की नाही? भगवंतांची भक्ती आपण करायला पाहिजे की नाही? तर अशा पद्धतीनं निष्कर्ष काय निघत आहे? तर शेवटी या ठिकाणी अर्जुन जे आहे सांगत आहे, तर हे जर देवतांबद्दल आपण पाहिलं तर अर्जुन स्वतः या ठिकाणी भगवद्गीतेच्या या 10व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकामध्ये सांगत आहे. काय सांगत आहे?
परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्वां ऋषया सर्वे देवर्षिनारदस्तथा आसितो देवलो व्यासः स्वयं च एव ब्रवीषि मे। तर अर्जुन सुद्धा तेच सांगत आहे पहा, जे देवता सांगत आहेत. अर्जुन काय म्हणत आहे? परम ब्रह्म तुम्ही आहात, परम धाम तुम्ही आहात, पुरुषम परम पुरुष तुम्ही आहात, दिव्य सर्वात दिव्य पुरुष तुम्ही आहात, अनादि शाश्वत तुम्ही आहात. तशा पद्धतीनं अर्जुन, आणि याला पुष्टी कोणी दिली त्यांची पण नावं सांगत आहे अर्जुन म्हणत आहेत की सर्व ऋषी, त्याच्यामध्ये मग देवर्षी आहे, नारद मुनी आहेत, आसित आहेत, देवल आहेत, व्यासदेव आहेत. तर यांनी काय केलेलं आहे? याला पुष्टी दिलेली आहे शास्त्रामध्ये. तर अर्जुन सांगत आहे, स्वतः भीष्मदेव पहा वैष्णव आहेत, ते पण सांगतात, जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि सर्व पांडव भीष्मदेवांना भेटायला गेले, तर त्या ठिकाणी पांडवांना राजवेशामध्ये पाहून भीष्मदेवांना खूप आनंद झाला, कारण की त्यांची प्रामाणिक इच्छा होती पांडवांनी काय करावं? राज्य करावं. तर पांडवांना राजवेशामध्ये पाहून त्यांना आनंद झाला. तर सांगतात पांडवांना, म्हणतात की एष वै भगवान साक्षात आद्यो नारायण. पांडवांना भीष्मदेव सांगतात की तुमच्या बरोबर जे कृष्ण आहेत ते कोण आहेत? एष वै भगवान साक्षात भगवंत आहेत, आदि नारायण आहेत. पण ते काय करत आहेत? या ठिकाणी सगळ्यांना मोहित करून मोहयन मायया गूढश्चरती वृष्णीषु, वृष्णीवंशीयांमध्ये तुम्हाला मोहित करून काय करत आहेत? ते तुमच्या बरोबर ते विचरण करत आहेत, अर्जुनाचे सारथी बनत आहेत, तुमच्या बरोबर भोजन करत आहेत, तुमचं दूत बनत आहेत. तर अशा पद्धतीनं ते साधारण कार्य करत आहेत, परंतु साधारण पुरुष नाहीये, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. तर भीष्मदेव सांगत आहेत की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. तर सगळे देवता अर्जुन आहे, भीष्मदेव आहेत, यांनी सांगितलं. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर स्वतः भगवंत सुद्धा काय करत आहेत? सांगत आहेत की मीच सर्वश्रेष्ठ आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये